नमस्कार यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तर तुमचा माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर चला आजची कथेला सुरुवात करूया। एका छोट्याशा गावात पार्वती आजी राहत होती। तिचा एकच मुलगा होता, पण एका अपघातात मुलगा आणि सून दोघेही गेले। त्यांच्या मागे फक्त 3 वर्षाचा नातू विराज उरला। त्या दिवसापासून पार्वती आजीच त्याची आई झाली, वडील झाली आणि संपूर्ण जग झाली। वयाच्या 60नंतरही ती लोकांच्या शेतात काम करू लागली। दिवसभर उन्हात राबायची, रात्री घरी येऊन नातवासाठी गरम भाकरी करायची। नातवाला कधीच आई वडिलांची उणीव जाणवली नाही। वर्षे गेली, विराज मोठा झाला, शिक्षणासाठी शहरात गेला। आजीने त्याच्या शिक्षणासाठी स्वतःची शेवटची 2 एकर जमीनही विकली। जाता जाता विराज म्हणाला, आजी मी मोठा झालो की तुला राजासारखं ठेवेन। आजीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले। काही वर्षांनी विराज मोठ्या कंपनीत अधिकारी झाला। त्याचं लग्न झालं। पहिले काही महिने तो आजीला फोन करायचा, पण नंतर फोन कमी झाले आणि एक दिवस पूर्ण बंद झाले। आजी रोज घराच्या दारात बसून वाट पाहायची। गावातला पोस्टमॅन दिसला की विचारायची, माझ्या विराजचं पत्र आलं का? उत्तर नेहमी एकच असायचं, नाही आजी। एक दिवस आजीची तब्येत खूप बिघडली। तिने गावच्या शिक्षकाला बोलावलं आणि म्हणाली, माझ्या नातवाला सांगू नको, तो आनंदात असेल तर मला तेच पुरे आहे। 2 दिवसांनी आजीचं निधन झालं। संपूर्ण गाव तिच्या अंत्ययात्रेत होतं। ही बातमी विराजपर्यंत पोहोचली। तो धावत गावात आला। आजीचं घर रिकामं होतं। एका कोपऱ्यात एक जुनी लोखंडी पेटी ठेवलेली होती। त्याने ती उघडली। आत एक फाटकी साडी, एक जुना फोटो आणि एक छोटी कापडी पिशवी होती। त्या पिशवीत विराजने लहानपणी आजीला दिलेली प्लास्टिकची 10 रुपयांची खेळण्याची नोट जपून ठेवलेली होती। त्यासोबत एक चिठ्ठी होती, विराज, ही नोट तू 5 वर्षाचा असताना मला दिली होतीस। तू म्हणाला होतास, आजी मी मोठा झालो की खरे पैसे देईन। मला खरे पैसे कधीच नको होते रे, मला फक्त तू हवा होतास। हे वाचताच विराजच्या हातातून चिठ्ठी खाली पडली। तो आजीच्या रिकाम्या खाटेजवळ बसून लहान मुलासारखा रडू लागला। दुसऱ्या दिवशी त्याने संपूर्ण गावासमोर एक निर्णय घेतला। त्याने आजीचं घर पाडलं नाही, उलट त्या घरात अनाथ मुलांसाठी मोफत वाचनालय सुरू केलं। दरवाज्यावर त्याने एक फलक लावला, पार्वती आजी स्मृती ग्रंथालय। ज्यांनी प्रेम दिलं त्याचं ऋण कधी फेडता येत नाही। जगात सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे पैसा नाही, तर आपल्यासाठी आयुष्यभर जगणारी माणसं आहेत। ती असताना त्यांना वेळ द्या, कारण वेळ निघून गेल्यावर फक्त आठवणी उरतात। ही कथा इतर आई मुलांच्या कथांपेक्षा